ते विभीषण म्हटलं हनुमंता तिकडच्या पार्टीत यायचंय. नामदेवराय देवाला देवाच्या पायाची ताकद सांगतात. हे देवा तुझे पाय का पाहिजेत मला ऐका. विभीषण म्हटलं हनुमंतराया तिकडे यायचंय. हनुमंतराय म्हटलं काळजी करू नको. हनुमंतरायने त्याचा हात धरला. आपले 10 वाजल्यामुळे भगवान बाबा त्याला असा सैन्याच्या मादातून घेऊन आले. हनुमंतराय हो माझ्या डोक्याच्या आकाराची उंचीच्या आकाराची एक स्फटिकाची शिळी केली होती. त्याच्यावर रामप्रभू बसायचे. खांद्याच्या आकाराची शिळीवर लक्ष्मण बसायचे. 18 पद्मवानराचा गर्दा असायचा. मधून तो विभीषण हनुमंतरायच्या हाताला धरून आला. माझ्याकडे बघा चालत चालत आला आणि जसा आला तसा विभीषणानं रामप्रभूच्या त्या स्फटिकाच्या शिळीवरच्या पायाला आपलं मस्तक लावलं. ऐका ऐका जसं मस्तक रामप्रभूच्या पायाला नाना त्यानं लावलं विभीषण तसं रामप्रभूनं हात केला. लक्ष्मणाला उठा उठा द्या जागा बसायला. जागा कुणाची द्यायची. जागा लक्ष्मणाची दिली. लक्ष्मण कोण माहिती तुला. पाठीला पाठ लावून आलाय 14 वर्ष. पाठीला पाठ लावून 14 वर्ष आलाय. बायकोचा त्याग केलाय त्यानं 14 वर्ष भावासाठी. तुमच्या ताकद आहे का संभाजीनगर मध्ये एखाद्या तुमच्या बायकोचं घरचं काम सोडा आणि भावाच्या घरचं मला 1 महिना करून दाखवा. तुमची पाकिस्तानी घरात येऊ देईल तर मला बोला. माझी नाही माझी नाही माझी सांगणाऱ्याची नाही बोलणाऱ्याची नाही. कल्पना करा 14 वर्ष उर्मिलेचा त्याग आहे. 14 वर्ष वनवास आहे. 14 वर्ष उपोषण आहे. राजगादी सोडली आणि तुमच्या पाठीला पाठ लावून आलाय. भाऊ सावली सारखा उभा राहिलाय. त्याला उठवलं तुम्ही देवा. जागा कुणाला दिली तुम्ही. बायको कडून नेली त्याच्या. अजबच कारभार म्हटलं देवा तुमचा. म्हणजे जो पाठीला पाठ लावून आला त्याला उठवता आणि ज्यानं बायको पडून नेली त्याच्या भावाला जागा कस काय देता. आता ऐका भगवान म्हटले नामा लक्ष्मी मला लई आवडते. लक्ष्मण त्याच्यापेक्षा डबल आवडतो. पण जो कोणी माझ्या पायाला डोकं लावेल ना तो या दोन्हीपेक्षा जास्त आवडतो. नामदेव महाराज म्हटले मग देवा वैराच्या भावाला जर तुमच्या सख्या भावाची जागा तुमच्या पायानं मिळू शकते मला कशाला दुसरं देता. चरण सेवा चरण सेवा देवा पै मागता हेची देवा पै मागता हेची देवा पै मागता हेची देवा पै मागत हो. सेवा अखंडित चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा. फार सुंदर डबल चाल येऊ देणार नाही घडी. किती वेळेला चरण सेवा सांगा. वारीच्या वाटाने 18 दिवस आबून घेतला होता. चरण सेवा सांगायची त्यांनी चाल म्हणायची. किती दिवस ठेवा काही बदलणार नाही. खूप कथा आहेत म्हणाल. चरण सेवा तुमचे पाय देऊन टाका. वैराच्या भावाला सख्या भावाची जागा देतात. चरण सेवा द्या. गंगेचा जन्म तुमच्या पायातून तुमचे पाय देऊन टाका. दगडाला पाय लागला बाई होते तुमचे पाय देऊन टाका. एक कारण सांगतो पुढे जातो. हे आपल्या यावर्षी कोरोना संपला आणि कोरोना गेल्याबरोबर एवढी लोक पंढरीच्या वारीला गेली ना यावर्षी. मागच्या वर्षी बरं का लई लोक गेली. इतके लोक कोणत्या बाजूने दिंडीत जातात तुम्ही बारीक लक्ष द्या. 2021चा कोरोना गेला
आणि प्रत्येक वारकरी 2 वर्षापासून देवाला पाहायला भेटत नव्हतं. वारीलाच गेला. एवढी गर्दी झाली. मला प्रश्न पडला होता, शंकर बाबा पंढरपुरात एवढे लोक मावतील का? देव आमच्या इतका चतुर आहे महाराज. नवमीच्या दिवशी सगळं पंढरपूरला जाऊ दिले, नवमीलाच पाऊस पडला. अर्धे सणात घरी महाराज. जेवढे राहायचे तेवढेच राहिले होते. मला सांगायचं काय, एवढ्या दिंड्या गेल्या पण फार गोड भजन बरं का.